हॅलो स्टुडंट. तर आज आपण आयन कार्बन किंवा आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्रॅम किंवा FeC किंवा Fe3C आयन कार्बन फेज ट्रान्सफॉर्मेशन डायग्रॅम पाहणार आहोत. तर बघा, मी मागच्या लेक्चरला ही ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये फेज डायग्रॅम म्हणजे काय सांगितलेलं आहे. फेज डायग्रॅम म्हणजे अशी डायग्रॅम की त्या डायग्रॅममध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट टेम्परेचरला आणि कॉम्पोजिशनला कोणती फेज आहे हे आपल्याला कळतं, त्याला आपण म्हणतो फेज डायग्रॅम. तर फेज डायग्रॅममध्ये काय आहे की एक्स ॲक्सिस जो आहे, जो एक्स ॲक्सिस आहे ह्याच्यावरती कॉम्पोजिशन घेतलेलं आहे, म्हणजे पर्सेंटेज कार्बन बाय वेट घेतलेलं आहे. आणि जो वाय ॲक्सिस आहे, हा जो वाय ॲक्सिस आहे ह्याच्यावरती टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही आयन कार्बन डायग्रॅम आहे. ह्याच्यामध्ये 2% 0.008 ते 2% काय असणार आहे, स्टील असणार आहे. 0.008 ते 2% हे जे आहे हे काय असणार आहे, स्टील असणार आहे. आणि 2% ते 6.67 काय असतं, कास्ट आयन असतं. हे आपण पाहिलेलं आहे. तर हे फेरससाठी ही आयन कार्बन डायग्राम आहे, कारण नावातच आयर्न आहे म्हणून हे स्टीलसाठी किंवा फेरस मेटलसाठी ही आपली डायग्रॅम आहे. तर ह्याच्यामध्ये जे काय फेजेस आहेत, ह्याच्यामध्ये 4 फेजेस महत्त्वाच्या आहेत, त्या आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की ह्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तर ही डायग्रॅम लक्षात ठेवायची आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही फेजेस आहेत, हे अल्फा फेराइट आहे, ही गॅमा ऑस्टनाइट आहे, ही डेल्टा फेराइट आहे, आणि ही जी 6.67ची जी काही लाईन आहे ती सिमेंटाईट आहे. हे 4 फेजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. शिवाय इथं जे वेट पर्सेंटेज दाखवलेलं आहे कार्बनचं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे टेम्परेचर महत्त्वाचे आहेत ते पण लक्षात ठेवायचे आहेत. तर आपण पहिली सुरुवात करूया की फेजेस कोणती आहे. तर पहिली फेज जी आहे ती आहे अल्फा फेराइट. अल्फा फेराइट ही फेज तुम्हाला इथे दिसते आहे, ही अल्फा फेराइट फेज आहे. तर मी असं दाखवतो आहे. ही जी दिसते आहे ती अल्फा फेराइट फेज आहे. तर फ्रॉम रूम टेम्परेचर टू 910 डिग्री सेल्सिअस ही अल्फा फेराइट ही फेज तुम्हाला इथे दिसते आहे. ठीक आहे. बघा, ही अल्फा फेराइट फेज ही तुम्हाला दिसते आहे. तर ही अल्फा फेराइट फेज जी आहे ती काय आहे, तर ही अल्फा फेराइट म्हणजे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे. इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन ऑफ कार्बन इन लो टेम्परेचर BCC अल्फा आयन. लो टेम्परेचरला ही फेज आपल्याला आढळून येते. लो टेम्परेचरला आढळून येते. तर ही अल्फा फेराइट ही जी फेज आहे ती लो टेम्परेचरला आढळून येते. आणि ह्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते BCC आहे. आता मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे BCC म्हणजेच काय, बॉडी सेंटर्ड क्युबिक. हे त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे किंवा ते BCC स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दाखवतं. आणि हे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे. इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन म्हणजे काय हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. तर हे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे आणि हे BCC स्ट्रक्चर दाखवतं. तर फ्रॉम रूम टेम्परेचरतून 910 डिग्री सेल्सिअस हे अल्फा फेराइट तुम्हाला दिसते आहे. शक्यतो हे लोअर रिजनला म्हणजे लो टेम्परेचर रिजनला ही अल्फा फेराइट ही फेज तुम्हाला आढळून येते. अल्फा फेराइट हे काय, ऑलमोस्ट प्युअर आयर्न आहे. अल्फा फेराइट इज ऑलमोस्ट प्युअर आयर्न, कारण फेराइट हा शब्द फेरम या शब्दापासून, लॅटिन शब्दापासून आलेला आहे. फेरम म्हणजेच प्युअर आयर्न. आता जर तुम्ही ह्याचा नीट अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये जी सोल्युबिलिटी ऑफ कार्बन आहे, सोल्युबिलिटी ऑफ कार्बन बघा, पर्सेंटेज वेट तुम्हाला एक्स ॲक्सिसवर दिसतंय. एक्स ॲक्सिसवर पर्सेंटेज वेट आहे आणि वाय ॲक्सिसवर टेम्परेचर आहे. तर सोल्युबिलिटी ऑफ कार्बन ॲट रूम टेम्परेचर इज दिस मच, 0.008% एवढं सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इन अल्फा आयर्न ॲट रूम टेम्परेचर आपल्याला सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इन अल्फा आयर्न ॲट रूम टेम्परेचर इज 0.008% आहे. आणि ते वाढत जात आहे. किती वाढत जात आहे, तर 0.025% एवढं सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इन अल्फा आयर्न वाढत जात आहे विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल
तसं तसं सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इन अल्फा आयन वाढत जात आहे आणि ते कितपर्यंत जात आहे तर 0.25% ॲट 727 डिग्री सेल्सिअस. 727ला मॅक्सिमम सोल्युबिलिटी ऑफ कार्बन इन अल्फा आयन आहे 0.25%. बघा पर्सेंटेज कार्बन इथं दाखवलेलं आहे. रूम टेम्परेचरला त्याचं पर्सेंटेज कार्बन आहे 0.008% आणि 727ला त्याचं पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे 0.025% एवढं पर्सेंटेज ऑफ कार्बन आहे. आता ह्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण फार कमी आहे, त्यामुळे ही फेज कशी असणार आहे, सॉफ्ट असणार आहे आणि डक्टाईल असणार आहे. आता इथं एक तुम्हाला टेम्परेचर दिसतं ह्या फेजमध्ये 768. हे 768 जे तापमान आहे ह्याला आपण क्युरी टेम्परेचर म्हणतो. क्युरी टेम्परेचर याचा अर्थ काय की रूम टेम्परेचरपासून 768 तापमानापर्यंत अल्फा फेराइट ही जी फेज आहे ती फेरोमॅग्नेटिक असते, म्हणजे मॅग्नेटिक असते. आणि 768 नंतर पुढे 910पर्यंत ही पॅरामॅग्नेटिक होते, म्हणजे नॉन मॅग्नेटिक होते. तर हे जे काही 768 डिग्री टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला अल्फा फेराइट पॅरामॅग्नेटिक होतो, म्हणजे नॉन मॅग्नेटिक होतो, 768च्या पुढे तो नॉन मॅग्नेटिक होतो, ह्या तापमानाला आपण म्हणतो क्युरी टेम्परेचर. बघा परत एकदा लक्षात घ्या, आपण आयन कार्बन डायग्रॅम पाहतो आहोत. ह्या आयन कार्बन डायग्रॅमचा तुम्ही नीट अभ्यास करा. आयन कार्बन डायग्रॅममध्ये तुम्हाला हे तर वाय ॲक्सिसवर टेम्परेचर दिलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर तुम्हाला पर्सेंटेज वेट दिलेला आहे. आपण पाहिलेलं इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये 0.008 ते 2% स्टील असतं आणि 2% ते 6.67% कार्बन असेल तर कास्ट आयन होतं. तर ते ह्याच्यावरनं कळतं आहे. ही फेरस मेटलसाठीच आयन कार्बन डायग्रॅम आहे, कारण नावात आयर्न आहे, त्यामुळे फेरस मेटलसाठी स्टील कास्ट आयनसाठीच आहे. आता ह्यामध्ये आपल्याला फेजेसचा विचार करायचा आणि ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करायचा आहे. ही पूर्ण डायग्रॅम तुम्हाला 4 मार्काला विचारली जाते. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व मी जेवढी डायग्रॅम काढली आहे हे सर्व डायग्रॅम तुम्हाला काढणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये हे जे टेम्परेचर मी दाखवले आहे ते टेम्परेचर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि अशीच डायग्रॅम तुम्हाला परीक्षेत काढायची आहे. शिवाय ह्याच्यामध्ये जे पर्सेंटेज कार्बन दाखवले आहेत, जेवढे दाखवले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण फेजचा विचार करत आहोत. तर पहिली जी फेज आहे ती पहिली फेज म्हणजे अल्फा फेराइट. अल्फा फेराइट बघा कुठून कुठपर्यंत आहे, तर हे तुम्हाला दिसतं आहे. मी लाल कलरचा पेन वापरला आहे, पण तुम्ही लाल कलरचा पेन किंवा हिरव्या कलरचा पेन परीक्षेत वापरायचा नाही आहे, फक्त निळ्या शाईचाच पेन वापरायचा आहे. तर बघा हे हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी ही कलरफुल पेन वापरतो आहे. परीक्षेत मात्र तुम्ही कलरफुल पेन वापरू नका, ही नोट लक्षात घ्या. तर ही जी अल्फा फेराइट ही जी फेज आहे ही रूम टेम्परेचरपासून 910 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्हाला ही अल्फा फेराइट ही फेज दिसते आहे. ही पहिली फेज आहे. अल्फा फेराइट म्हणजेच काय आहे, इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे इन लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला ही फेज आढळून येते आहे आयन कार्बन डायग्रॅममध्ये, म्हणजे रूम टेम्परेचरपासून 910पर्यंत आढळून येते. त्यामुळं आणि हे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे BCC स्ट्रक्चर आहे, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर ह्याचं दाखवतं आहे. हे ऑलमोस्ट प्युअर आयर्न आहे, कारण कार्बन पर्सेंटेज बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये फारच कमी आहे, ऑलमोस्ट प्युअर आयर्न आहे. आता ह्याचं बघा रूम टेम्परेचरला ह्याच्यात कार्बन पर्सेंटेज आहे 0.008 आणि तो जास्तीत जास्त 727 डिग्री सेल्सिअसला किती होते कार्बन, तर 0.025% एवढा कार्बन 727ला तुम्हाला दिसतं आहे, म्हणजे 0.025% कार्बन राहिलेला आयर्न. त्यामुळे ऑलमोस्ट प्युअर आयर्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कार्बन ह्याच्यामध्ये एवढं कमी असेल तर ही सॉफ्ट आहे, डक्टाईल आहे. ठीक आहे. आता इथं 768 जे तापमान दाखवतं आहे अल्फा फेराइटचं, हे काय दाखवतं आहे, हे क्युरी टेम्परेचर दाखवतं आहे. म्हणजे इथून 768पर्यंत रूम टेम्परेचरपासून 768पर्यंत हे फेरोमॅग्नेटिक आहे, म्हणजेच मॅग्नेटिक आहे. आणि 768च्या नंतर ते पॅरामॅग्नेटिक होतं, म्हणजे नॉन मॅग्नेटिक होतं. म्हणजे 768ला त्यामध्ये काय होतं, मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज होती. त्यामुळे ह्या तापमानाला आपण म्हणलेलं आहे क्युरी टेम्परेचर. ही झाली पहिली फेज. नेक्स्ट फेज आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. नेक्स्ट फेज जी आहे ती फेज आहे ती म्हणजेच गॅमा ऑस्टेनाइट. ह्या रिजनमध्ये तुम्हाला गॅमा ऑस्टेनाइट दिसतं आहे. ह्या रिजनमध्ये तुम्हाला गॅमा ऑस्टेनाइट दिसतं आहे. बघा ही जी रिजन दाखवलेलं आहे
ह्या रिजनमध्ये तुम्हाला गॅमा ऑस्टेनाइट, हे जे गॅमा दाखवलेलं आहे गॅमा ऑस्टेनाइट ह्या रिजनमध्ये तुम्हाला दिसतं आहे. हे जे दाखवलेलं आहे रिजन ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅमा ऑस्टेनाइट दिसून येईल. एवढ्या रिजनमध्ये तुम्हाला गॅमा ऑस्टेनाइट हे दिसून येते. आता बघा गॅमा ऑस्टेनाइट ही सुद्धा काय इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे. इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे, पण ह्याच्यामध्ये FCC स्ट्रक्चर दाखवतो. मी इथं तुम्हाला दाखवतोय गॅमा ऑस्टेनाइट फेज ही इथून हे जे दिसती लाईन ही गॅमा ऑस्टेनाइट फेज दाखवतो. इथं हे जे दाखवलेलं आहे हे गॅमा ऑस्टेनाइट आहे. ही जे दाखवलेलं आहे हे गॅमा ऑस्टेनाइट आहे. ठीक आहे, हे जे दाखवलेलं आहे गॅमा ऑस्टेनाइट फेज आहे. तर हे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन आहे, पण हे गॅमा ऑस्टेनाइट जे आहे त्याच्यामध्ये FCC स्ट्रक्चर दिसतं. हे इट कॅन डिझॉल्व अप टू 2% कार्बन ॲट 1147 डिग्री सेल्सिअस. 1147 तापमानाला इट कॅन डिझॉल्व अप टू 2% कार्बन, म्हणजे 2% कार्बन आहे 1147ला. ह्याच्यामध्ये 2% एवढा कार्बन तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही फेज जी दिसते आहे गॅमा ऑस्टेनाइट ही 727च्या वरती दिसते आहे. 727 डिग्रीच्या वरती ही फेज दिसते आहे. त्यामुळं आपण असं म्हणणार आहेत की गॅमा ऑस्टेनाइट जी फेज आहे सेकंड फेज आहे ही 727 डिग्रीच्या वरती स्टेबल असते. 727च्या खाली ती स्टेबल नसते. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या स्वरूपात होतं, पण 727च्या वरती ही स्टेबल फेज गॅमा ऑस्टेनाइट ही फेज आहे. आता ह्याला ऑस्टेनाइट नाव का दिलं? सर ऑस्टिन नावाच्या सायंटिस्टने ह्याचा शोध लावला, त्यामुळे ह्याला ऑस्टेनाइट नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये बघा कार्बन 2% एवढा 1147 डिग्री सेल्सिअसला दिसतोय. म्हणून तुम्हाला टेम्परेचर आणि पर्सेंटेज लक्षात ठेवायचं आहे. 2% कार्बन ॲट 1147 डिग्री सेल्सिअस. आता 2% कार्बन आहे म्हणून ही सॉफ्ट आहे, डक्टाईल आहे, मॅलिबल आहे, पण नॉन मॅग्नेटिक आहे. ही फेज जी आहे गॅमा ऑस्टेनाइट ही नॉन मॅग्नेटिक आहे. जरी सॉफ्ट असेल, डक्टाईल असेल, मॅलिबल असेल तरी ही फेज नॉन मॅग्नेटिक आपल्याला दिसून येते आहे. लक्षात आलं? तर 727 डिग्रीच्या वरती ही गॅमा ऑस्टेनाइट नावाची फेज आपल्याला आढळून येते. इट कॅन डिझॉल्व अप टू 2% कार्बन ॲट 1147 डिग्री सेल्सिअस. दिस फेज इज सॉफ्ट, डक्टाईल, मॅलिबल बट नॉन मॅग्नेटिक आहे. तर हे झालं गॅमा ऑस्टेनाइट. नेक्स्ट फेज इज डेल्टा फेराइट. सो this region is for delta ferrite. This region is for delta ferrite. ह्या रिजनमध्ये आपल्याला डेल्टा फेराइट आढळतं आहे. हे अल्फा फेराइट सारखंच आहे, फक्त ह्याचा ऑकरन्स ह्याचं जे आढळती ही फेज ही हाय टेम्परेचरला आढळते. बघा 1400 ते 1539 म्हणजे हाय टेम्परेचरला ही आढळून येते. बाकी ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते BCC स्ट्रक्चर असतं. हे इंटरस्टेशियलच सॉलिड सोल्युशन आहे, फक्त ह्याचा ऑकरन्स काय डेल्टा फेराइटचा ऑकरन्स हाय टेम्परेचरला आहे. ठीक आहे. लास्ट फेज इज सिमेंटाइट. दिस इज सिमेंटाइट. सिमेंटाइट इज इंटरमेटॅलिक कंपाऊंड. Fe3C जे आपण म्हणलेलं आहे, म्हणजे आयर्न कार्बाईड म्हणा, सिमेंटाइट म्हणा किंवा नुसतं कार्बाईड म्हणा, ही जी Fe3C आहे ही चौथी फेज महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये ही जी रेश दिसते ही 6.67% कार्बनची रेश आहे. ह्याला आपण सिमेंटाइट फेज म्हणतो. फिक्स कार्बन पर्सेंट आहे 6.67% आणि हे इंटरमेटॅलिक कंपाऊंड आहे. सिमेंटाइट हे काय इंटरमेटॅलिक कंपाऊंड आहे आयर्न आणि कार्बनचं. आता जर कार्बन 6.67% असेल तर ही फेज कशी असणार आहे? हार्ड असणार आहे आणि ब्रिटल असणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे 210 तापमान दिसतं आहे हे सिमेंटाइटसाठी आहे. सिमेंटाइटसाठी आहे म्हणजेच काय 210 तापमानापर्यंत हे फेरोमॅग्नेटिक दाखवतं, म्हणजे मॅग्नेटिक दाखवतं. आणि 210च्या नंतर हे जे सिमेंटाइट आहे ज्याच्यामध्ये 6.67% कार्बन आहे हे पॅरामॅग्नेटिक होतं, म्हणजेच नॉन मॅग्नेटिक होतं. तर दिस इज ऑल अबाउट द मेजर फेजेस इन आयन कार्बन इक्विलिब्रियम डायग्रॅम. बघा तुम्हाला ही आयन कार्बन डायग्रॅम तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहे. ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर आहे 210, 727, त्याच्यानंतर 768, 910, 1147,
1492 आणि 1539 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शिवाय तुम्हाला ह्यामध्ये 0.008 ते 0.025 0.8%, त्याच्यानंतर 2%, 4.3% आणि 6.67% हे जे कार्बन पर्सेंटेज हे लक्षात ठेवायचे आहे. आणि ह्या डायग्रॅमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तर आपण आत्ता फेजेस पाहिल्या, अल्फा फेराइट फेज, त्याच्यानंतर गॅमा ऑस्टेनाइट फेज, त्याच्यानंतर डेल्टा फेराइट फेज आणि सिमेंटाईट ही फेज, जी की 6.67 Fe3C आपण त्याच्यामध्ये कार्बन 6.67 आहे आणि त्याला Fe3C म्हणतो. तर ह्याच्या नीट प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्शन्स. तर पहिली जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच पेरिटेक्टिक रिॲक्शन आहे. ही जो रिजन दिसतो आहे तुम्हाला, हा जो रिजन दिसतो आहे, हा जो रिजन आहे ह्याच्यामध्ये पेरिटेक्टिक रिॲक्शन आढळून येते आयन कार्बन डायग्रॅममध्ये. तर त्याची मी एक शॉर्ट डायग्रॅम इथं काढलेली आहे पहा पेरिटेक्टिक रिॲक्शनची. तर ही पेरिटेक्टिक रिॲक्शन जी आहे ही 1492 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे ह्या जे टेम्परेचर आहे 1492 डिग्री सेल्सिअसला ही पेरिटेक्टिक रिॲक्शन किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया, रिॲक्शनपेक्षा आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया. तर हे पेरिटेक्टिक ट्रान्सफॉर्मेशन हे 1492 डिग्री सेल्सिअसला आपल्याला आढळून येतं. ह्याच्यात काय होतं तर सॉलिड विथ लिक्विड फॉर्म्स अनदर सॉलिड. म्हणजे S1 हे सॉलिड आहे, ते लिक्विड बरोबर रिॲक्ट होतं कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि त्याच्यापासून दुसरं सॉलिड तयार होतं. तर ह्यामध्ये सॉलिड काय आहे तर बघा, हे सोपं आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही जी लाईन आहे 1492ची ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ही 1492ची लाईन लक्षात ठेवली तर तुम्हाला इथं दिसेल की ह्या लाईनवर हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ह्या लाईनचे. तर हा जो पॉईंट आहे ह्या रिजनमध्ये काय आहे डेल्टा फेराइट आहे. ह्या पॉईंटच्या रिजनमध्ये काय आहे डेल्टा फेराइट आहे. हा जो पॉईंट आहे इकडं काय आहे गॅमा ऑस्टेनाइट आहे. आणि हा जो पॉईंट आहे ह्या लाईनवरचा इकडं काय आहे लिक्विड आहे, लिक्विड आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्यामध्ये काय होणार आहे तर ह्याच्यात लिक्विडला लिक्विड तर असणारच आहे, पण ह्याच्यात 2 सॉलिड कोणते आहेत. त्यातला पहिला सॉलिड जो आहे तो डेल्टा फेराइड आहे, कारण लिक्विडच्या इकडच्या साईडला आहे ते डेल्टा फेराइड. आणि दुसरा जो सॉलिड आहे तो गॅमा ऑस्टेनाइट आहे. हा जो आहे तो गॅमा ऑस्टेनाइट आहे बिकॉज इट इज इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन. डेल्टा इज ऑल्सो इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन. तर ह्यामध्ये काय होतं S1 + L ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर्म S2. आता ह्यामध्ये गॅमा ऑस्टेनाइट फॉर्म होतं पहा, गॅमा ऑस्टेनाइट फॉर्म होतं. तर ह्यामध्ये काय होतं डेल्टा फेराइट, डेल्टा फेराइटमध्ये कार्बन पर्सेंटेज किती आहे इथं दाखवलेलं आहे पहा. डेल्टा फेराइटमध्ये कार्बन पर्सेंटेज आहे 0.1% कार्बन. तर डेल्टा फेराइट हॅव्हिंग 0.1% कार्बन कंबाईन्स विथ लिक्विड. आता लिक्विड किती आहे इथं दाखवलेलं आहे कार्बन, त्या लिक्विडमध्ये कार्बन किती आहे 0.55. लिक्विड होतं म्हणजे मेल्ट होतं, ते स्टील काय होणार मेल्ट होणार आहे, तर ते लिक्विड होतं. तर त्यामध्ये लिक्विडमध्ये कार्बन किती आहे 0.55% फॉर्म गॅमा ऑस्टेनाइट. आता गॅमा ऑस्टेनाइट इथं तुम्हाला दाखवलेलं आहे हा पॉईंट, ह्याचं कार्बन पर्सेंट तुम्हाला दिलेलं आहे इथं 0.18. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे 0.18%. सो S1 + L ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर्म S2. तर हे तर डेल्टा फेराइट हॅव्हिंग कार्बन पर्सेंट 0.1% कंबाईन्स विथ लिक्विड हॅव्हिंग कार्बन पर्सेंट 0.55% फॉर्म गॅमा ऑस्टेनाइट हॅव्हिंग कार्बन पर्सेंट 0.18%. ओके, म्हणजे ह्याचं एंड प्रोडक्ट काय आहे तर गॅमा ऑस्टेनाइट. डेल्टा फेराइट आणि लिक्विड 1492ला काय फॉर्म करतात गॅमा ऑस्टेनाइट, की त्यामध्ये 0.18% कार्बन असतो. आता इथं पेरिटेक्टिक ही रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, हायपोपेरिटेक्टिक आणि हायपरपेरिटेक्टिक. हायपोपेरिटेक्टिक म्हणजे काय, हे जे गॅमा ऑस्टेनाइट आहे हे गॅमा ऑस्टेनाइट जेव्हा लेस दॅन 0.18% कार्बन असं, तर गॅमा ऑस्टेनाइट लेस दॅन 0.18% कार्बन असं तर त्याला आपण म्हणतो हायपोपेरिटेक्टिक स्टील. म्हणजे काय होतं तर डेल्टा प्लस लिक्विड पूर्ण गॅमा ऑस्टेनाइट होत नाही, तर ह्या गॅमा ऑस्टेनाइट बरोबर डेल्टा फेराइट पण राहतं. डेल्टा फेराइट प्लस लिक्विड पूर्ण गॅमा ऑस्टेनाइटमध्ये होत नाही, ते 0.18%पेक्षा कमी गॅमा ऑस्टेनाइट मिळतो, प्लस
डेल्टा थोडासा हिकडं, आता ही जर मी लाईन ओढली अशी, ही जर अशी लाईन ओढली तर हिकडच्या साईडला जे आहे ते हायपोपेरिटेक्टिक आहे आणि हिकडच्या साईडला जे आहे ते हायपर पेरिटेक्टिक आहे. ओके, हायपोपेरिटेक्टिकमध्ये काय होतं की थोडंसं डेल्टा प्लस गॅमा, पूर्ण गॅमामध्ये होत नाही रूपांतर, तर त्याच्यामध्ये काही भाग हा डेल्टा फेराइटचा राहतो, त्याला आपण म्हणतो हायपोपेरिटेक्टिक स्टील. आणि हायपर पेरिटेक्टिक म्हणजेच मोर दॅन 0.18% कार्बन गॅमा ऑस्टेनाइट. ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं, डेल्टा प्लस लिक्विड, गॅमा ऑस्टेनाइट प्लस लिक्विड इथं राहतं. म्हणजे लिक्विडचा काही भाग बघा, इकडच्या साईडला काय होणार आहे, ही लिक्विडचा काही भाग तिथं गॅमा ऑस्टेनाइट पूर्ण मिळत नाही, पण प्लस लिक्विड पण त्याच्यामध्ये असणार आहे. त्याला म्हणतो हायपर पेरिटेक्टिक स्टील. हायपर पेरिटेक्टिक स्टील. ओके, so steel contain more than 0.18% carbon is hyperperitectic steel आणि less than 0.18% carbon is hypoperitectic steel. Okay, next is eutectoid transformation. eutectoid transformation. आता eutectoid transformation मध्ये काय होतं, तर eutectoid transformation तुम्हाला जे आहे ते बघा, आयन कार्बन डायग्राम आपण पाहिलेली आहे. तर ह्या रिजनमध्ये ही जी रिजन दाखवलेलं आहे त्या रिजनमध्ये युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन होतं. हे जे दाखवलेलं आहे ह्या रिजनमध्ये युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन होतं. ते कसं होतं तर पहा, तर इथं पहा, तर ह्या रिजन मी दाखवलेला आहे 910 727. तर ही रेष जी आहे ही 727 डिग्री सेल्सिअसची आहे. ह्या रेषेवर बघा 3 पॉईंट लक्षात घ्यायचे, मगासारखे 3 पॉईंट लक्षात घ्यायचे आहे. तर बघा, ही लाईन आहे Fe3C ही लाईन आहे गॅमा ऑस्टेनाइटची, आणि म्हणजे हा पॉईंट आहे गॅमा ऑस्टेनाइटचा, आणि हा जो पॉईंट आहे तो अल्फा फेराइटचा आहे. अल्फा फेराइटचा आहे. ठीक आहे, तर ह्यानुसार आपण इथं अजून एक लाईन काढू. तर ह्याच्या आत जे असतं ते हायपो युटेक्टॉइड असणार आहे. गॅमा ऑस्टेनाइट लेस दॅन 0.8%, आणि ह्याच्या पुढं जे असणार ते हायपर युटेक्टॉइड असणार आहे. म्हणजे गॅमा ऑस्टेनाइट मोर दॅन 0.8%. ओके, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्यामध्ये S1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे सॉलिड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर डिकम्पोजेस टू फॉर्म मिक्सचर ऑफ two solids. One solid at constant temperature decomposes to form mixture of two solids. म्हणजे S1 S2 S3 हे काय सॉलिड आहेत. मग ह्यामध्ये काय होतं तर हे सगळे सॉलिड आहेत, कारण ह्या खालचा रिजन आहे इथं लिक्विड होत नाही, मेल्ट होत नाही, लिक्विड नाही आहे फेस, त्यामुळे सगळे सॉलिड आहेत. त्याला युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो. युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन हे 727ला होतं. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय होतं, गॅमा ऑस्टेनाइट decomposes at 727 degree Celsius to form eutectoid mixture of alpha ferrite plus cementite. alpha ferrite plus cementite. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये गॅमा ऑस्टेनाइट किती आहे, 0.8% कार्बन आहे. 0.8% कार्बन आहे. गॅमा ऑस्टेनाइटचा किती आहे, हे पॉईंट बघा, गॅमा ऑस्टेनाइट आहे 0.8% कार्बन आहे. अल्फा फेराइटचा हे पॉईंट बघा, ह्या ज्या 727ची लाईन आहे ह्याच्यामध्ये अल्फा फेराइटचा कार्बन किती आहे, तर हा अल्फा फेराइटचा कार्बन आहे 0.025% कार्बन आहे. 0.025% कार्बन आहे. आणि सिमेंटाईटचा फिक्स कार्बन पर्सेंट असतो 6.67% कार्बन असतो. तर ही रिॲक्शन जी आहे युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ह्याच्यामध्ये काय होतं, गॅमा ऑस्टेनाइट डिकम्पोजेस ॲट 727 डिग्री सेल्सिअस टू फॉर्म युटेक्टॉइड मिक्सचर ऑफ अल्फा फेराइट हॅव्हिंग कार्बन पर्सेंट 0.025% अँड सिमेंटाईट हॅव्हिंग कार्बन पर्सेंट 6.67%. ही जी लाईन आहे ह्याच्यावरचे हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये हे जे मिक्सचर मिळतं अल्फा फेराइट आणि सिमेंटाईटचं, हे जे मिक्सचर आहे त्याला आपण म्हणतो पर्लाईट.
त्याला आपण म्हणतो परलाईट. कारण ह्याच्यामध्ये अल्टरनेट लेयर्स किंवा लॅमिलीज ऑफ फेराईट आणि सिमेंटाईट. फेराईट आणि सिमेंटाईटचे अल्टरनेट लेअर तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये ह्याच्या दिसतील, त्यामुळे ह्याला म्हणलेलं आहे परलाईट. आणि ह्याचा जो ॲपियरन्स आहे हा पर्ल लाईक ॲपियरन्स असतो. पर्ल जो आहे तर मोती म्हणतो आपण त्याला, त्यासारखा ॲपियरन्स त्याचा असतो, त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे परलाईट. ओके, तर ते आहे युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशन. युटेक्टॉइड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गॅमा ऑस्टेनाइट डिकॉम्पोजेस टू फॉर्म mixture of alpha ferrite and cementite. This mixture of alpha ferrite and cementite is known as perlite because it has pearl-like appearance under microscope and it consists of alternate layers of ferrite and cementite. So this is the eutectoid transformation which takes place at 727 degrees Celsius. नेक्स्ट इज युटेक्टिक ट्रान्सफॉर्मेशन. ही जी युटेक्टिक ट्रान्सफॉर्मेशन आहे ह्या रिजनमध्ये घडते बघा. युटेक्टिक ट्रान्सफॉर्मेशन आयन कार्बन डायग्राममध्ये ह्या रिजनमध्ये युटेक्टिक ट्रान्सफॉर्मेशन ही आपल्याला आढळून येते. मग हे थोडक्यात काढलेलं आहे इथं पहा. ह्याच्यामध्ये काय होतं, 1147 डिग्री तापमानाला ही ट्रान्सफॉर्मेशन होते. 1147 सेल्सिअसला ही ट्रान्सफॉर्मेशन होते. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म solution or liquid forms mixture of two solids. Okay, liquid transform into eutectic mixture of two solids. This is the eutectic reaction. The liquid at 1147 form mixture of two solids. आता बघा इथं पण तुम्ही लक्षात घ्या, ही लाईन काढलेली आहे, ह्याच्यामध्ये 3 पॉईंट्स लक्षात घ्या. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे तो गॅमा ऑस्टेनाइटचा आहे, त्याच्यामध्ये कार्बन किती आहे 2%. हा जो पॉईंट आहे हा लिक्विडचा आहे, ह्याच्यामध्ये कार्बन किती आहे 4.3%. हा जो आहे तो सिमेंटाईटचा आहे, ह्याच्यामध्ये कार्बन किती असतं फिक्स 6.67% आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, लिक्विड ट्रान्सफॉर्म ऑर इंटू मिक्सचर ऑफ टू सॉलिड्स ॲट 1147 डिग्री सेल्सिअस. सो द टू सॉलिड्स आर गॅमा ऑस्टेनाइट one and another is cementite. So liquid having 4.3%, this liquid having 4.3% carbon form eutectic mixture of gamma austenite having 2% carbon and cementite having 6.67% कार्बन. तर ही रेश तुम्ही जर लक्षात ठेवली तर ह्याचे जे 3 पॉईंट्स आहेत आणि हे जे कार्बन पर्सेंटेज आहे ह्याच्यावरनं तुम्ही लिहू शकता. आता हे जे मिक्सचर आहे गॅमा ऑस्टेनाइट आणि सिमेंटाईटचं त्याला आपण म्हणतो लिडीब्युराईट. ह्याला आपण काय म्हणतो लिडीब्युराईट. ह्या मिक्सचरला गॅमा ऑस्टेनाइट आणि सिमेंटाईटला आपण काय म्हणतो लिडीब्युराईट. तर पण ह्याच्यामध्ये काय आहे की 727 जी तापमान आहे ह्या 727 डिग्री सेल्सिअसच्या खाली ही गॅमा ऑस्टेनाइट स्टेबल नाही आहे. ह्या जो गॅमा ऑस्टेनाइट आहे हा त्याच्या खाली स्टेबल नसतो. म्हणून काय होतं, ह्या गॅमा ऑस्टेनाइटचं रूपांतर परत परलाईटमध्ये होतं. गॅमा ऑस्टेनाइट ट्रान्सफॉर्म इंटू परलाईट, म्हणजे गॅमा ऑस्टेनाइटचं रूपांतर परलाईटमध्ये झालं आणि हे सिमेंटाईटला सिमेंटाईट तसंच राहिलं. तर लिक्विडमध्ये असं परलाईट प्लस सिमेंटाईट होतं, कारण 727च्या खाली हा गॅमा ऑस्टेनाइट स्टेबल नाही आहे. म्हणून ह्या मिक्सचरला परत आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म लिडीब्युराईट. हे जे मिक्सचर आहे परलाईट आणि सिमेंटाईटचं त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म लिडीब्युराईट. सो दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आयन कार्बन डायग्राम.